छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाखखंडाळा परिसरात रानडुकरांच्या वाढत्या धुमाकूळामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले। कष्टाने आणि मोठा खर्च करून उभं केलेलं मका पीक एका रात्रीत रानडुकरांच्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त केले। शेतात घुसलेल्या रानडुकरांनी मका उकरून खाल्ल्याने आणि पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याने किमान 5 शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। आधीच अवकाळी पाऊस, वाढलेला शेतीचा खर्च आणि उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत असताना आता वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने त्यांच्या संकटात आणखीन भर पडली आहे। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे। याशिवाय रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशीही मागणी होत आहे। माझं नाव दीपक शांताराम वैद्य, राहणार लाखखंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद। सदरील क्षेत्र हे अलकाबाई शांताराम वैद्य यांच्या नावावर आहे आणि डुकरांनी काल मका पेरली होती। डुकरांनी इकडं म्हणजे 4 एकर मका पेरेले, तर डुकरांनी नुकसान जास्त केलेलं असल्यामुळं याची आम्हाला वन विभागाने दखल घ्यावी ही वन विभागाकडे विनंती आहे। क्षेत्र किती आहे? क्षेत्र गट नंबर 51 मध्ये 1 हेक्टर 60 क्षेत्र आहे। दरवर्षी रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप होताना दिसत नाहीत। प्रशासन या मागणीवर कितपत आणि किती लवकर कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।